आता थेट नाशिकमध्ये जाणार आहोत। नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये 23 तासापासून मतमोजणी सुरू आहे आणि विजयी झालेले जे दराडे आहेत त्यांच्याशी बातचीत करतात आमचे प्रतिनिधी। बऱ्याचशा घटना घडलेल्या होत्या देणे घेण्याच्या, पण ह्याविषयी आपण काय म्हणाल? नाही, मुळात ह्या निवडणुकीमध्ये समोरच्या उमेदवारांना काही प्रचाराचं साधन नव्हते, म्हणून काहीतरी खोटे ॲलिगेशन करायचे आणि आपली बाजू ही सत्य असं दाखवायचा प्रयत्न करायचा। पण आमचे शिक्षक खूप हुशार आहे। शिक्षकांनी नक्की पूर्ण माझी बाजू लावून धरली आणि सर्व शिक्षकांनी मला 50% जास्त मतांनी आज विजय केला। आज 10,000पेक्षा जास्त लीड मला आज आहे। म्हणजे समोरच्या उमेदवाराचे कितीतरी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं, हे केवळ शक्य का झालं तर आमच्या शिक्षक बांधवांनी मुळे झालं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या शिक्षकांसाठी खूप काही केलेले, 1160 कोटी रुपये दिलेले, आता मार्च एंडिंगला साधारणतः 1500 कोटी रुपये दिलेले। म्हणजे आमचे शिक्षक मुख्यमंत्र्यांना खुश होते, माझ्यावर खुश होतं, म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात मला। परंतु मुख्यमंत्र्यांना देखील सभा अनेक घ्याव्या लागल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये, त्याचं आपण काय सांगू शकाल? त्या सभेचा देखील काही परिणाम पडला का, फरक झाला का? नाही, उत्तर महाराष्ट्रात सभा म्हणता येणार नाही। एक विचार मीटिंग ठेवलेली होती आणि ते प्रत्येकाला करायला लागते। बाकीच्यांनी फोन केले, प्रत्यक्ष बाकीचे लोक आलेले आणि हे स्वतः कार्यकर्त्यांची जाण असलेला नेता आहे आणि ते प्रत्यक्ष कार्यकर्त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि लोकांना समजून सांगण्यासाठी ते आलेले आहे। त्याचा आमच्या शिक्षकांना फायदा झालाच आहे। आपण महत्त्वाचं म्हणजे किशोर दराडे, आपले नरेंद्र दराडे देखील आपल्यासोबत होते। ते जरी महायुतीकडे असले या महाआघाडीकडे असले तरी आपण काय घेणार, त्यांना आपल्या बरोबर घेणार का सोबत? कारण बरीचशी चर्चा झाली होती। नरेंद्र दराडे हे ते स्वतंत्र पक्षात आहे आणि त्यांचे विचार ते मांडतील, त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही। परंतु भविष्यात घेणार का तुम्ही? त्यांनी बरंचसं आपल्याला सपोर्ट देखील नाही, मला सपोर्ट त्यांनी केला नाही आणि त्यांचा माझा ह्या इलेक्शनमध्ये काही संबंध नाही। मुळात त्यांचा स्वातंत्र्य आहे, त्यांना कोणत्या पक्षात जायचं काय करायचं। माझ्यापेक्षा सिनियर आहे, मोठे आहे, माझ्या आधी आमदार झालेले, जिल्हा बँकेचे चेअरमन झाले, माझ्यापेक्षा हुशार आहात, तेव्हा मी त्यांना असं काय ॲडवाइस करू शकत नाही माझ्याबरोबर या का नाही। त्यांना स्वातंत्र्य असल्यामुळे ते त्यांचा निर्णय ते घेतील। शेवटचा प्रश्न, बरेचशी काटेची टक्कर अशी झाली की नवीन उमेदवार विवेक कोल्हे देखील आपल्याबरोबर स्पर्धेत होते, गुळवे तर हे माघार पडले, परंतु बरेचशी फाईट सुरुवातपासून झाली, आता ती कुठेतरी 9 ते 10 हजाराच्या फरकाने दिसते। 10,000च्या मताने लीड नाही होणं ही काय काटेची टक्कर आपण म्हणू शकतो का? आज ते सुद्धा उमेदवार होते आणि त्यांना माझ्यापेक्षा किती कमी मतं मिळाले हे शिक्षकांनी बघितले, तुम्ही बघताय ना। त्याच्यामुळे याला काटेची टक्कर मी तरी नाही समजू शकत। शिक्षकांचे महत्त्वाचा कोणता प्रश्न आता आपण मार्गी लावणार, जो आता दुसऱ्या शिक्षकांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमचा जुनी पेन्शन योजना आहे। जुनी पेन्शन योजना ही आम्ही शिक्षकांना 100% मिळवून देणार आहे, हा माझा शब्द आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा सुद्धा शब्द आहे। आणि ज्या बांधवांना 20% ग्रांट मिळते त्यांना 40% प्रचलितप्रमाणे कसा होईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि आश्रमशाळेचा वेळेचा बदला संदर्भात हा मोठा प्रश्न आहे, तो सुद्धा मी मार्गी लावणार आहे। या विजयाचं श्रेय त्यांनी संपूर्ण शिक्षकांना दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुनी पेन्शन योजना ही लागू करण्याचा त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। किशोर बेलसरे, कॅमेरामन विकी पवारसह NDTV मराठी, नाशिक।